मित्रहो, एकदा एका समुद्रात प्रचंड मोठे वादळ निर्माण झाले होते. आकाश काळवंडले होते. लाटा उंच उसळत होत्या, दिशाही कळत नव्हत्या. आता आपलं काय होणार अशी भीती प्रत्येकाच्या मनात होती. आपण किनाऱ्यापर्यंत सुखरूप पोहोचू की नाही असंही प्रत्येकाला वाटत होतं. तेवढ्यातच दूरवर असलेला एक दीपस्तंभ मात्र प्रत्येकाला दिसला. तो दीपस्तंभ आहे त्या ठिकाणी स्तब्ध होता, स्थिर होता. त्याने समुद्रात उतरून जहाजाला ढकललं नाही, लाटांनाही शांत केलं नाही, वादळालाही शांत केलं नाही. तो फक्त प्रकाश देत राहिला आणि त्याने दिलेल्या प्रकाशाने मात्र जहाजाने योग्य ती दिशा ओळखली आणि सर्वांनाच सुखरूप किनाऱ्यापर्यंत पोहोचवले. मित्रहो, तुमच्या आमच्या आयुष्यात असणारे गुरुही असेच असतात. ते आपली संकट दूर करत नाहीत, परंतु संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मात्र नक्कीच दाखवतात. ते आपल्या आयुष्यातला अंधार दूर करत नाहीत, परंतु आपल्या अंतःकरणात मात्र प्रकाश निर्माण करण्याचा मार्ग दाखवतात. गुरु म्हणजे कोण हो? तर गुरु म्हणजे कुणी एखादा देव नव्हे, तर गुरु म्हणजेच जीवनाला दिशा दाखवणारा दीपस्तंभ होय. म्हणूनच अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तुमच्या आमच्या आयुष्यात आई वडील आपल्याला जन्म देतात, परंतु आपल्या आयुष्याला आकार देण्याचं काम मात्र गुरुच करत असतो. असा गुरु तुम्हा आम्हा सर्वांनाच लाभला की आपलं आयुष्य हे सुखकर, यशकर आणि कीर्तिकर हे होण्यास वेळ लागत नाही. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज हा संदेश आपल्यासमोर सादर करावासा वाटला. सर्वांनाच गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.